क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले और महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जयंती के अवसर पर यवतमाल जिले में 7 से 13 अप्रैल तक समता पर्व का भव्य आयोजन किया गया। यवतमाल के समता मैदान में 7 से 13 अप्रैल तक समता पर्व का भव्य आयोजन किया जा रहा है। 7 दिनों तक चलने वाले इस कार्यक्रम में सांस्कृतिक प्रस्तुतियां, वैचारिक चर्चाएं और सम्मान समारोह होंगे। मुख्य आकर्षणों में नाटक, रैलियां, गायन कार्यक्रम और प्रसिद्ध वक्ताओं के व्याख्यान शामिल है। दिनांक 7 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत आम्ही वेगवेगळे प्रबोधनाचे कार्यक्रम सोबतच मनोरंजनाचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम घेतोय। या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सर्व धर्म समभावाच्या लोकांना, सर्व जातीच्या लोकांना, वेगवेगळ्या पारंपरिक प्रथा पाळणाऱ्या पण लोकांना आम्ही सहभागी करून घेतोय। सोबतच राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे यावर्षी आपण संविधान सन्मान रॅलीचे सुद्धा नियोजन करतोय आणि या रॅलीमध्ये आम्ही वेगवेगळे देखावे देणार आहोत। महापुरुषांचे देखावे असो, वेगवेगळ्या जाती प्रथा परंपरेचे देखावे असोत आणि ही शोभायात्रा यवतमाळ शहरातून दिनांक 8 एप्रिल रोजी 4 वाजता निघणार आहे आणि या शोभायात्रेमध्ये सर्व जनतेने सहभागी व्हावं असं आम्ही आवाहन करतो आहे। सोबतच वेगवेगळ्या तारखेला म्हणजे दिनांक 9, 10, 11, 12 आणि 13 तारखेला वेगवेगळे वक्ते आपण इथे आयोजनामध्ये बोलवतो। समता पर्व प्रतिष्ठान द्वारा यावर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे यावर्षी महिलांच्या हातामध्ये समता पर्वाची धुरा दिलेली आहे आणि यासाठी सर्व महिला सज्ज झालेल्या आहे। विविध कार्यक्रम आहेत दिनांक 7 एप्रिल ते 13 एप्रिलपर्यंत। विशेष म्हणजे या समता मैदानावर महाराष्ट्रातील आणि भारतातील विविध साहित्यिक या ठिकाणी हजेरी लावणार आहेत आणि 10 एप्रिलला मोठं एक आंबेडकरी चळवळीचं नाव साहित्यिक यांचं या ठिकाणी एक क्षण गर्वाचा घेणार आहोत आपण, रावसाहेब कसबे।